हे काही संयुक्तिक ठरणारच नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई तुमच्यावर म्हणजे मी विरोधकांवर म्हटलं. मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, जातीय तेढ वाढण्याच्या घटना खूप घडतात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये. मुंबईमध्ये पण या घटना घडल्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जशी झाली तशी बुलडोझर कारवाई झाली. महाराष्ट्र सरकारची प्रतिमा बुलडोझर सरकार अशी होतीये का? दोन पद्धतीने उत्तर देईन. तुम्ही जातीयवादी म्हणालात म्हणून महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवण्याचं राजकारण हे अतिशय वेगाने काही लोक करतायत. आम्ही ते 2014लाही पाहिलं, आता 2019 नंतर आम्ही आल्यावर सत्तेनंतर तेही पाहिलं. विषारी पद्धतीने आणि मोठी मोठी लोक, मोठे मोठे नेते, राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं तर त्यावेळेला सत्तेत बसलेले मवियाचे मोठे नेते म्हणणार आता जैन आम्हाला शेती शिकवणार का? ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की मवियामधले मोठे नेते म्हणणार ही काय पेशवाई आली का? आता सुद्धा काल परवाची जी घटना झाली त्या घटनेमध्ये एका समाजाला आम्ही 3 मिनिटात संपवू, त्या संपवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसलाही आम्ही निपटून टाकू, हे म्हणणारे जे असतील ते असतील, त्याला प्रचार करणारे पोलीस यंत्रणाने पकडले तर तेच त्या मोठ्या नेत्याच्या राजकीय पक्षाचे लोक सापडणार. बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिला तर त्या विरोधामध्ये आंदोलन करणार, रामदास स्वामींच्या विरोधामध्ये बोलणार, त्या ठिकाणी काही लोक तुकाराम महाराजांच्या विरोधात बोलणार, जातीला समोर घेऊन बोलणार. ही मंडळी कोण आहेत? ती जर नीट बघितली तर एकाच मुशीतून आलेली लोक आहेत जी आज विरोधी पक्षात आहेत, मवियामध्ये सत्तेत होती. आणि त्यामुळे या पक्षाला जातीयवादातनं आपले पक्षाच्या मतांची पोळी भाजायची आहे असे राजकीय पक्ष आमच्या विरोधात आहेत आणि त्यांच्याबद्दल योग्य भूमिका जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत. राहता बुलडोझरच्या विषयातला प्रश्न, कदाचित तुम्हाला तो प्रश्न मीरा रोडच्या संबंधित विषयात, धार्मिक पद्धतीच्या विषयात विचारायचा असेल तर होय, अनधिकृतरित्या लोकांना त्रास देऊन, जनतेला वेठीस धरून गुंडागर्दी करण्याचं काम कोणीही केलं, मी पुन्हा म्हणतो कोणी केलं, आणि विशेषतः एका विशिष्ट धर्माने केलं तर आमच्या राज्य सरकारची प्रतिमा बुलडोझर सरकार झाली तरी चालेल, ते बुलडोझर चाललेच पाहिजे. म्हणजे कायद्याचं पालन नाही झालं तरी चालेल असं म्हणायचं? कायद्याचं पालन करण्यासाठी बुलडोझर चालतोय. जो अनधिकृत धंदा करत असेल आणि तिथून जर बोगस नोटा सर्क्युलेट करत असेल, अजून काही ड्रग्सचं काम करत असेल सर्क्युलेट करायला, तर बुलडोझरच चालला पाहिजे, तो कायदेशीर बुलडोझर चालला पाहिजे. बरं, आत्ता तुम्ही उल्लेख केलात, कारण तुम्ही मगाशी माझ्या प्रश्नामधला जातीयवादी हा शब्द उचललात आणि मग तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन दिलं. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर